नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत। 3 दिवसापूर्वी मी यूट्यूबच्या कम्युनिटी टॅबवर एक पोस्ट टाकली होती। त्यामध्ये असं सांगितलं होतं की नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा। त्यात असं सांगण्यात आलं की मी 3 ऑप्शन दिले होते। त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन होता मिशन टीईटी 2023, सीटीईटी 2023 आणि तिसरा ऑप्शन होता शिक्षक भरती सद्यस्थिती। तर 80% जणांचं म्हणणं होतं की शिक्षक भरतीची सद्यस्थिती यावर व्हिडिओ असावा। तर आजचा व्हिडिओ हा आपला त्या संदर्भात असणार आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक भरतीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी एक व्हिडिओ हा कमी पडणार आहे। तर याचे आपण 2 विभागामध्ये विभाजन केलेलं आहे आणि आजचा जो पहिला व्हिडिओ आहे, या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30,000 शिक्षक पद भरतीचे गाजर। आता हे टायटल ऐकून तुम्ही लगेच कमेंट करू नका की हा निगेटिव्ह व्हिडिओ कशासाठी बनवला। अगोदरच वातावरण निगेटिव्ह आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही सुद्धा निगेटिव्ह व्हिडिओ टाकत आहात। तर हा तसा निगेटिव्ह व्हिडिओ नाही आहे। मी काय सांगितलेलं आहे, शिक्षक भरतीची सद्यस्थिती। तर शिक्षक भरतीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे दोन्ही व्हिडिओ खूप गरजेचे आहेत आणि त्यातलाच पहिला व्हिडिओ आहे 30,000 पद शिक्षक भरतीचे गाजर। ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे। ही आपण नाकारता येत नाहीये, ही रियालिटी आहे। ऑथेंटिक पेक्षा ही रियालिटी आहे आणि रिअलिस्टिक माहिती आहे, हे समजून घ्या। आता हे काय 30,000 शिक्षक पद भरतीचे गाजर हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला मी एक फ्लॅशबॅक सांगतो। 2017ला ज्यावेळेस परीक्षा झाली त्याच्या अगोदर सुद्धा भयानक वातावरण होतं। त्यावेळेस आपले शिक्षण मंत्री होते विनोद तावडे। विनोद तावडे साहेबांचे प्रत्येक वेळेस स्टेटमेंट होते, काय होते, आगामी 6 महिन्यामध्ये 72,000 जागांची शिक्षक भरती। 10 दिवसानंतर आगामी 6 महिन्यामध्ये 42,000 शिक्षकांची भरती। मग 1 महिन्यानंतर आगामी 6 महिन्यामध्ये 32,000 जागांची शिक्षक भरती। मग 2 महिने उलटल्यानंतर काय स्टेटमेंट दिलं, आगामी 4 महिन्यामध्ये 52,000 शिक्षकांची पदभरती। परत स्टेटमेंट दिलं आगामी 3 महिन्यामध्ये 24,000 जागांची शिक्षक भरती। पण ज्यावेळेस परीक्षा घेतली त्यावेळेस 24,000 जागांची शिक्षक पदभरती करणार असे सांगण्यात आले। परीक्षा झाली, पवित्र रजिस्ट्रेशन झालं, त्यावेळेस ॲक्च्युली 12,000 जागांची शिक्षक भरती ही वाट्याला आली आणि त्या 12,000 जागा सुद्धा 100% आतापर्यंत भरल्या गेलेल्या नाही आहेत। ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे। मग आताची जी आपली शिक्षक भरती आहे, जी आपण आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे, त्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून आपल्याला नोकरी लागणार आहे। आता आपल्याला काय सांगण्यात आलं, 67,000 जागा शिल्लक आहेत, त्यातल्या 80% जागा ह्या आम्ही भरणार। त्यातल्या पहिल्या ह्याच्यामध्ये 50% जागा भरणार आणि पुन्हा नंतर 30% अशा जागा भरल्या जाणार। मग नंतर परीक्षा झाल्यानंतर आपल्याला काय दाखवण्यात आलं की आणखीन आधार नोंदणी चालू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची ॲक्च्युअल संख्या किती आहे ते माहिती नाहीये। त्यानंतर त्यावर शिक्षक किती भरतात हे माहिती नाहीये आणि आता या क्षणाला सुद्धा किती हजार जागांची शिक्षक पदभरती होणार आहे हे सुद्धा सांगता येत नाहीये। आता ह्याच्यामधला जो मेन पॉईंट आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू। पण आजचा आपला जो आहे 30,000 शिक्षक पदभरतीचे गाजर, हे गाजर कसं देण्यात आले हे सुद्धा आपण पाहून घेऊ। ज्यावेळेस आपण परीक्षा झाली त्याच्या अगोदरपासून आपल्याला काय सांगण्यात आलं होतं की नवीन शैक्षणिक वर्षामध्ये 30,000 शिक्षक हे शाळेवर रुजू असतील। आत्ताच्या क्षणाला फक्त 1 महिना राहिलेला आहे, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला, पण अजून सुद्धा आपलं पवित्र पोर्टल चालू नाहीये, आपल्याला रजिस्ट्रेशन उपलब्ध करून दिलं नाही, कशातच काय नाहीये। दुसरा मुद्दा काय आहे, 12 जून पर्यंत 30,000 शिक्षक रुजू झालेले असतील, हे आपल्या शिक्षण मंत्र्याचं स्टेटमेंट आहे। वारंवार आपले शिक्षण मंत्री हे स्टेटमेंट देत होते। पण आता जो काही शिक्षक भरतीचा रोडमॅप आलेला आहे, त्या रोडमॅपमध्ये नवीन शिक्षक पदभरतीचा कुठं उल्लेखच नाहीये। आहे उल्लेख पण ते ऑगस्टमध्ये, पण नवीन शैक्षणिक वर्षामध्ये याचा उल्लेख आहे का कुठंच नाही। म्हणजे आपल्याला आश्वासन काय दिलं, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे आता जे 12 जून पासून नवीन शाळा चालू होतील त्याच्यामध्ये आपण नोकरीला लागणार हे सांगण्यात आलं होतं।
पण आता जो काही शिक्षक भरतीचा रोडमॅप आलेला आहे त्याच्यामध्ये कुठं काय आहे, काहीच नाही. एक सुद्धा शिक्षक नाही जाणार आपला तिथं नवीन, तो पण फक्त 2017चं चालू आहे. त्यानंतर काय सांगण्यात आलं, एकाच टप्प्यामध्ये पदभरती. सद्यस्थिती काय आहे, एका टप्प्यामध्ये पदभरती आहे का, नाही. त्यांनी टप्पे पाडलेले आहेत, 3-3 महिन्याचे टप्पे पाडलेले आहेत. आणि हे 3-3 महिन्याचे टप्पे आपल्याला किती धोकादायक आहेत हे तुम्हाला लवकरच कळेल. आता हे किती धोकादायक आहेत. आता शिक्षक पदभरतीचा टप्पा आणि विभागानुसार शिक्षक पदभरती, आणि त्यातल्या त्यात आणखीन एक मुद्दा आहे, जो काही शिक्षक लागला त्यानंतर नवीन जाहिरात आली, त्या नवीन जाहिरातीला सुद्धा तो शिक्षक अप्लाय करू शकतो. हा सुद्धा पॉईंट खूप घातक आहे. तिन्ही मुद्दे कसे घातक आहेत मी नंतर कधी सांगतो. आता जो काही सांगण्यात आलं होतं की एकाच टप्प्यामध्ये शिक्षक भरती करू, एकाच टप्प्यामध्ये 30,000 जागा भरू. आता हे एका टप्प्यामध्ये 30,000 जागा भरणं कदापि शक्य नाहीये. कारण त्यांनी जो रोडमॅप दिलेला आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की पहिल्या 3 महिन्यासाठी जितकी काही जागा आहेत, शिल्लक आहेत, उपलब्धता आहे, त्यानुसार आम्ही जाहिराती टाकून पदभरती करू. आणि आता ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संस्था येणार नाहीयेत. आता जे विनामुलाखत संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेवर किती शिक्षक रिक्त आहेत त्यावर जाहिरात येणार. मग आता हे किती शिक्षक रिक्त आहेत म्हणजे किती शिक्षकांची गरज आहे आता हे त्यावेळेसच कळेल. आणि तिथं काही 30,000 नाही आहेत, ऑलरेडी आपल्याला 50% भरणार आहेत. मग जिल्हा परिषदच्या मिळून किती 27,000च्या आसपास शिल्लक आहेत, त्याच्यातल्या किती इथं पवित्र पोर्टलला दाखवतात ते महत्त्वाचं आहे. हे टप्पा खूप घातक आहे. पुन्हा त्यानंतर काय सांगितलं, जूनपर्यंत पोर्टलवर 30,000 नवीन शिक्षक असतील. आपले असं स्टेटमेंट दिलेलं होतं शिक्षण मंत्र्यानं, त्याचा कुठंच काही नाहीये. पुन्हा त्यानंतर काय झालं, न्यू टेटद्वारे 20,000 शिक्षक भरती करू. आत्ता टेट घेतली, हा टेट झाल्यानंतर ह्याचा काय भरती कधी होईल काय होईल याचं काहीच माहिती नाहीये. त्यावरच आपल्या शिक्षण मंत्र्यांनी नवीन टेटद्वारे 20,000 शिक्षक पदभरतीचे आश्वासन सुद्धा देऊन टाकलं. असू द्या. पुन्हा नंतर आणखीन एक नवीन मस्तपैकी माहिती काय दिली, जागांचे समान वाटप, ओपनवर अन्याय. आता जागांचे समान वाटप करू म्हणले, जे काय आरक्षणानुसार येणार आहेत, पण मी गॅरंटी देऊन सांगतो तसं आरक्षणानुसार किती टक्के आरक्षण आहे त्यानुसार जागा उपलब्ध होतच नाहीत. त्याला वेगवेगळे कारणं दिली जातील. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जी ओपन EWS आहेत त्यांच्यावर 100% अन्याय होणार म्हणजे होणार. 2017ला झालेला आहे, आता सुद्धा होईल, ह्यात काय वादच नाहीये. आता तो कसा होईल किंवा त्याच्यातून कसं बाहेर काढतील ती गोष्ट वेगळी, ते बघता येईल. पण ओपनला खूप मोठा अन्याय होतो, ह्या वेळेस सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. आता ह्याच्यासाठी वेगवेगळे पर्याय केले जात आहेत, आंदोलन चालू आहे, सगळं चालू आहे. पण अन्याय होत आहे आणि पुढे सुद्धा होणार. आता हे थांबवायला हवं. आता शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जागांचं समान वाटप करू, पण आता ते कसं करतात ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता शिक्षण मंत्र्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे सगळं झालं. आता जर सांगितलेलं आहे 30,000 शिक्षक पदभरतीचे गाजर, सद्यस्थितीला हे गाजर दिलेलंच आहे. आपल्याला आश्वासन दिलं होतं 12 तारखेपर्यंत आपण नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नोकरी लागू, ते तर कुठं पाळण्यात आलेलं नाहीये. सरळ सरळ धडधडीत आपल्याला गाजर दिलेला आहे. आता तो शब्दप्रयोग करावा लागत आहे, वस्तुस्थिती आहे. आता शिक्षक पदभरतीची वस्तुस्थिती हीच आहे की सध्याच्या घडीला आपल्याला 30,000 शिक्षक भरले जाणार ह्याचं सरळ सरळ गाजर दिलेलं आहे. मग आता हे गाजर देण्यासाठी महत्त्वाचं कारण काय सांगितलेलं आहे, आधार अपडेट वगैरे झालेलं नाहीये. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ते माहिती नाही. मग त्यानंतर शिक्षकांची संख्या ठरवणार. एक दिवस का आपण झोपा काढले होते का, त्यातल्या त्यात आपली जी परीक्षा झाली ती परीक्षा किती घाई गडबडीत घेतली ते सर्वांना माहिती आहे. त्यातल्या त्यात फॉर्म सुद्धा किती घाई गडबडीत घेतले, एडिटचा ऑप्शन नव्हता, काय नव्हता, खूप गोंधळ घातला. ह्या अगोदर त्यांना काहीच माहिती नव्हतं. परीक्षेच्या दरम्यान सुद्धा की परीक्षा आली होती, त्यावेळेस सुद्धा खूप गोंधळ होता. तरी सुद्धा आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेची तारीख बदलली नाही. का बदलली नाही, काय कारण कोर्टाचे आदेश आहेत, त्यांचा अपमान होईल म्हणून आम्ही बदललो नाही. आणि ती परीक्षा घेण्यात भाग पाडलं गेलं तर घेतली आम्ही परीक्षा. आणि पुन्हा नंतर काय सांगितलं,
30,000 शिक्षक पदभरती करायची आहे नवीन वर्षामध्ये. काय आहे, कुठं आहे 30,000? कुठंच नाही आहे. कारण काय आहे? आधार. मग इतके दिवस आधार का झालं नाही? त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे खूप कारण आहेत. मध्ये कोविडच्या काळामध्ये करणं झालं नाही म्हणून आता करता येतात, पण मध्यंतरच्या काळामध्ये खूप वेळ होता त्यावेळेस केलं नाही आहे. हे पहा, शिक्षक पदभरती ही खरंच वादाचा विषय आहे आणि वादाच्या भोवऱ्यात ही सतत पडत असते. आता 2017चं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्यातल्या त्यात आता आपण 2022ची म्हणजे आता 23ला परीक्षा झाली आहे, पण त्याचा उल्लेख 22 केलेला आहे. ह्या पदभरतीमध्ये सुद्धा असाच विषय चालू आहे, दम्मान आणि दम्मान. आता हे 30,000 कधी भरले जातील याची गॅरंटी देता येत नाहीये. सद्यस्थिती ही आहे, आपल्याला जे आश्वासन दिलं होतं की नवीन शैक्षणिक वर्षामध्ये 30,000 भरू, ते पाळलेलंच नाहीये. आणि आता तर काही शक्यच नाही. आता त्यांनी जो नवीन रोड मॅप दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला माहिती झालं असेल की कधी होणार आहे. पण सध्याच्या घडीला नवीन शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे जूनपासून नवीन शिक्षक लागणे शक्य नाही आहे आणि ते गाजर दिलेलं आहे. ही एक वस्तुस्थिती आहे, समजून घ्या, वाईट वाटून घेऊ नका, रियालिटी आहे. आता ह्याला आपण किती जरी विरोध केला वगैरे काय केला तर त्यांच्याजवळ खूप मोठं कारण आहे, आधार अपडेट करायचे. त्याची प्रणाली खूप अवघड आहे. काही शिक्षकांना आधार कसे अपडेट करायचे, काय करायचे ते माहिती नाही आहे. काही ठिकाणी इंटरनेट नाही आहे, सुविधा नाही आहेत, अशी खूप कारणं सांगितली जातात आणि हे चलतच आलेलं आहे आणि चलतच राहणार. बरं, हे होतंच आपण जे टायटल दिलं होतं 30,000 शिक्षक पदभरतीचे गाजर. मग आता हे 30,000 भरले जातील नाही भरले जातील तर पुढल्या गोष्टी आहेत, पण सद्यस्थितीला जे आश्वासन दिलं होतं ते पाळण्यात आलेलं नाही आहे. मग आता हा झाला पहिला व्हिडिओ. मग आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, जो काही त्यांनी रोड मॅप दिलेला आहे तो रोड मॅप किती पाळला जाईल, त्याच्यात काय सत्य आहे आणि त्याच्यातून कसे फाटे फुटू शकतात ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि त्यांनी रोड मॅप दिलेला आहे, पण त्यातल्या त्यातसुद्धा आपण आपला रोड मॅप ठरवायला पाहिजे. आता हे धोक्याची घंटी आहे, ते कशी धोक्याची घंटी आहे ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की त्यांनी जे काही आश्वासन दिले होते ते पाळण्यात आलेले नाही आहेत आणि सरळ धडधडीत हे नवीन जे पात्रताधारक आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे, त्यांच्या वाट्याला सरळ निराशा म्हणजे घनघोर निराशा आलेली आहे. तुम्ही काय मी काय सर्वजण त्याच टप्प्यातून जात आहात. मी सुद्धा शिक्षक भरतीची वाट पाहत आहे, पण आता सद्यस्थितीला हे समोर आहे, ह्याला फेस करावंच लागणार आहे. आपण जे काही स्वप्न पाहिलं होतं की 12 जूनपासून आपण शाळेवर शिकवायला जाऊ, हे करू ते करू लागलेलं असेल, ते होत नाही आहे. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. ह्याला कारणे वेगवेगळे दिलेली आहेत. आता ह्याला शासनाची उदासीनता मनाला हवी किंवा आता शासनच तयार नाही आहे किंवा त्यांचेच वेगवेगळे मधल्यामध्ये गोंधळ चालू आहे. खूप गोष्टी आहेत. ह्याच्यामधून काय होत आहे, भरकटले जात आहे सगळे फक्त आणि फक्त पात्रताधारक. हे आत्ताची परीक्षा दिली आहे म्हणून आत्ता आपल्याला खूप अवघड वाटत असेल, पण जे 2017 पासून या प्रवाहामध्ये प्रवास करत आहेत त्यांची खरंच सांगण्यासारखं राहिलेलं नाही आहे. त्यांच्या बाबतीत ते किती त्रासातून जात आहेत. 2017 पासून वाट पाहत आहेत. ब्रिज कोर्समुळे ते अडकून बसले. पुन्हा आता नंतर त्यांचे अपडेट हे करून घेतलं, 6वी ते 12वी पर्यंत माहिती वगैरे भरून घेतली, ते तांत्रिक कारणामुळे डिलीट झाली, परत भरायला लावली, परत आणखीन त्यांचं ते चालू, आणखीनही ती भरती पूर्ण झालेली नाही आहे. त्यातच नवीन शिक्षक भरतीचं घाट घालून ठेवला. परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला लटकावत ठेवलेलं आहे. आता हे किती दिवस लटकावत ठेवतात ते आता देव जाणो. असो, हे भयान वास्तव्य आहे, ते फेस करणं गरजेचं आहे आणि फेस करायलाच हवं. ह्याच्यामधून हिरमुसून जाणं किंवा प्रवाहाच्या विरोध जाणं किंवा ह्याच्यातून बाहेर पडणं हे सुद्धा आता अवघड गोष्टी झालेल्या आहेत. एकदा ह्याच्यामधून पडलं तर बाहेर पडणं सुद्धा खूप अवघड आहे. पडलं तर ह्याच्यामध्येच आपल्याला फिरावं लागणार आहे. ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे आणि अशी सुद्धा वस्तुस्थिती आहे की आपल्याला गाजर भेटलेला आहे, आता ते सहन करावं लागणार आहे. आता वाटच पाहावी लागणार आहे. पण आता जो दुसरा पुढला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीचा जो त्याने रोडमॅप दिलेला आहे तो किती सत्य आहे आणि त्यानंतर आपण आपलासुद्धा रोडमॅप ठरवायला हवं. नुसतं ह्यावरच अवलंबून राहता कामा नये. त्यानुसार मग काय करता येईल ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. पुढला व्हिडिओ पाहिल्यानंतर मग शिक्षक भरतीची जी काही सद्यस्थिती आहे
ती एकदम क्लिअर होऊन जाईल आणि मग आपण आपल्या मार्गाला लागू हे समजल, त्यासाठी आपण हे 2 व्हिडिओ बनवत आहोत. आता सगळ्यांना खूप निगेटिव्ह वाटत असेल, असू द्या, पण सद्यस्थिती सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे, 15 दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही आहे. टाकण्यासारखं काय नव्हतंच, इतकं निगेटिव्ह वातावरण होतं, सगळ्या घडामोडी होत्या आणि ते आपल्याला रोज उठून गुड न्यूज हे सांगणं सुद्धा योग्य वाटत नाही आहे. कारण गुड न्यूज नसताना टायटलमध्ये रोज काय गुड न्यूज द्यायची आणि तीच ती माहिती देऊन टोप्या काय फिरवायच्या, हे मला पटत नाही आहे. पण हे सांगणं खूप गरजेचं होतं, त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये रोडमॅप काय आहे आणि आपण आपला रोडमॅप काय करायला हवा तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.